कोण ठरणार या जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीत दावेदार? तिरंगी लढत होणार कारण पहिल्या दिवसापासून जेव्हा अर्ज स्वीकारले गेले तेव्हापासून चर्चेला मुद्दा आला आहे बाहेरचा. नितीन राऊत मागे सुद्धा काहीतरी अदृश्य शक्ती डिसोजाला किती लोक स्वीकारतील, कारण मागच्या टर्ममध्ये 57 मतांनी आपण म्हणतो निसटता पराभव महेश सारंग, पण ते महेश सारंग थांबले नाही. संघामध्ये प्रथमेश सावंतांनी यांनी जो काही धुमाकूळ घातला आहे, अक्षरशः युवकांची जी फळी केलेली आहे आणि त्या युवकांच्या जोरावर, युवा शक्तीच्या जोरावर त्यांचं सुद्धा पारडं तेवढंच जड आहे. नमस्कार, मी आनंद धोंड. आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संदर्भात. आणि आपल्यासोबत आज आपल्याला लाभले आहेत पत्रकार रुपेश पाटील. आज जाणून घेणार आहोत आपण संपूर्ण मतदारसंघात आपण फिरला आहात, आपल्याला माहिती आहे कशा प्रकारच्या लढती होतील या संदर्भात आमचे प्रेक्षक आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमक्या कसा कोण ठरणार या जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीत दावेदार, काय सांगाल? धन्यवाद आनंदजी. खरं तर सावंतवाडी तालुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका उद्या होणार आहेत ह्यामध्ये विशेष 2 ते 3 लढतींकडे लक्ष आहे संपूर्ण जिल्ह्याचं. याच्यात पहिली जी काटेची टक्कर आहे ती आहे हाय व्होल्टेज ड्रामा असलेली, जबरदस्त रंगत असलेली तळवडे मतदारसंघ. या मतदारसंघातून दस्तरखुद्द भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत निष्ठावंत आणि निकटवर्ती असलेले युवा नेते संदीप गावडे, अर्थात संदीप गावडे यांची ही होम पिच नाही आहे, ही होम पिच आहे त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेले अपक्ष अमेय पै हे निरवड्याचे रहिवासी आहेत. आणि याच मतदारसंघामध्ये नेमडे गाव येतं आणि तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ नशीब आजमावत आहेत. तिरंगी लढत होणार. आनंद, पहिल्या दिवसापासून जेव्हा अर्ज स्वीकारले गेले तेव्हापासून चर्चेला मुद्दा आला आहे बाहेरचा. अर्थात ही वृत्ती आली कुठून, याचा जनक कोण नेमका असू शकतो, कारण पहिल्या पानावरच आम्हाला प्रतिज्ञा शिकवली गेलेली आहे, ती होती आहे आजही, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण दुर्दैवाने विकासाचं विजन घेणारे, विकासाला चालना देणारं उभरतं एक युवा नेतृत्व आहे, ज्यांनी चौकुळ, आंबोली, गेळे, केसरी, फणसवडे, माडखोल अशा विविध भागांमध्ये, सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये शेतकरी, बागायतदार, कष्टकरी किंवा विद्यार्थी वर्ग असतील, ग्रामस्थ असतील, यांचे रस्त्याचे प्रश्न असतील, जमिनीचे प्रश्न असतील, जिथे कमी तिथे संदीप गावडेंची हमी, या उक्तीप्रमाणे संदीप गावडे या व्यक्तिमत्वानं काम केलं. पण राखीव मतदारसंघ झाल्यामुळे पक्षाने आदेश दिला. वास्तविक पाहता संदीप गावडेंच्या घरात महिला होत्या, त्यांच्या स्वतः मिसेस होत्या, ते तिथे त्यांना उभं करून निवडून आणले शकत. पण पक्षाने जो आदेश दिला तो वंदनीय मानून त्यांनी आपला मोर्चा तळवडेकडे. आता तळवडेमध्ये मुख्य मुद्दा जो आहे की बाहेरचा. आता बाहेरचा हवा, आतला हवा की काय ते 9 तारखेला कळेलच. पण विकासात्मक विजन घेऊन काल तुम्ही रॅली पाहिली, तुम्ही स्वतः होतात, हो, रॅली बघितली. युवा वर्ग किती होता, युवकांच्या मनामधलं एक आयडॉल संदीप गावडे आहेत. त्याच्यामुळे आजच्या क्षणाला तरी अमेय पै जे तिथले आहेत आणि रुपेश राऊळ पण स्थानिक आहेत. पण जर विकासाची गोष्ट झाली, कारण अमेय पै हे अपक्ष म्हणून लढतायत, म्हणून अपक्षांची ताकद त्यांच्या मागे कोणी आहे, अदृश्य शक्ती काय असू शकतात, पण खरी लढत जी आहे ती तिरंगीच होणार. पण त्याच्यात आजच्या क्षणाला कालचं जे चित्र बघितलं, संदीप गावडे आणि भारतीय जनता पार्टी एकूण महायुती, कारण तळवड्यामध्ये परब बंधूंची जी ताकद आहे, म्हणजे विद्याधर परब असतील आणि सूरज परब यांची पण ताकद मोठी आहे, ती पण निर्णायक ठरणार आहे. आणि दीपक भाईंना मानणारा वर्ग तिथे आहे, कारण स्वर्गीय प्रकाश परब यांची जी ताकद आहे ती आजही, काल तुम्हाला दिसली रॅली, आणि ती सगळी ताकद आज संदीप गावडेंसोबत आहे. त्याच्यामुळे ही निर्णायक लढत आहे. सर, जसं आपण तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघाचा म्हटलात, तसाच अजून एक मतदारसंघ हा हाय व्होल्टेज
मध्ये आहे आणि येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश सारंग जे आहेत आणि बंडखोरी केलेले मायकल डिसोजा आहेत. यामध्ये पण काटेकी टक्कर होणार आहे. याबाबत आपण काय विश्लेषण करू शकता? अगदी बरोबर म्हणालात आनंद. खरी जशी तळवडे मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा आहे, त्याच ताकदीची लढत कोलगावमध्ये सुद्धा रंगणार आहे. कारण एकाच पक्षाचे दोन मातब्बर तुल्यबळ दोन्ही युवा नेतृत्व आहेत. मायकल डिसोजा बंडखोरी करून लढतायत आणि विद्यमान जे संचालक आहेत जिल्हा बँकेचे महेश सारंग हे महायुतीचे उमेदवार, पण ते कमळावर लढतायत. अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते लढतायत. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी जी सभा घेतली, त्या सभेचा सकारात्मक परिणाम असा झाला की कोलगाव मतदारसंघामध्ये आतापर्यंत जी कामं झाली त्या कामांमध्ये महेश सारंग जे आहेत, महेश सारंग यांनी आणलेला निधी आणि त्यांनी केलेली विकास कामं आणि त्यांचं व्हिजन हे जनतेसमोर आहे. त्याच्यामुळे मायकल डिसोजाला किती लोक स्वीकारतील, कारण मागच्या टर्म मध्ये 57 मतांनी आपण म्हणतो निसटता पराभव महेश सारंग, पण ते महेश सारंग थांबले नाही. त्याच्यावर त्यांनी हार मानली नाही. त्याच्यातून त्यांनी ती हार स्वीकारत जिथे कमी, जसं इकडे मी बोललो तर तिथे महेश सारंगांची हमी. महेश सारंग यांनी जिल्हा बँक असेल किंवा जिल्हा नियोजन मंडळावरच्या माध्यमातून इथल्या जनतेच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. पण याच्यात 2 गोष्टी आहेत. कारण मायकल डिसोजा हे नेहमी सांगतात की माझ्या सोबत अदृश्य शक्ती आहे. आता आजची रात्र ही वैराची आहे, त्याच्यामुळे ती अदृश्य शक्ती त्यांना किती काय काम, ती काय किती करू शकेल हे काळ ठरेल. पण तुर्तास नितेश राणे हे जे पालकमंत्री आहेत यांच्या माझगाव आणि कोलगाव मध्ये झालेल्या सभांनी पूर्ण वातावरण हे महायुतीच्या फेवर मध्ये झालेलं आहे. जसं आपण जिल्हा परिषदचं चित्र बघितलं तसंच पंचायत समितीमध्ये पण महायुतीची लढत होत आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत. तर ह्या पंचायत समितीचं चित्र काय असेल? खरं तर आनंद, पंचायत समितीमध्ये सुद्धा काही हाय व्होल्टेज लढती आहेत, पण अपक्षांची जी बंडखोरी आहे ही सुद्धा तेवढीच तुल्यबळ आहे. अगदी तुमच्या गावातच तुमच्याच मतदारसंघाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कलंबिस मतदारसंघामध्ये प्रथमेश सावंतांनी आणि अमित राऊळ यांनी जो काही धुमाकूळ घातला, अक्षरशः युवकांची जी फडी केलेली आहे आणि त्या युवकांच्या जोरावर, युवा शक्तीच्या जोरावर त्यांचं सुद्धा पारडं तेवढंच जड आहे. कारण युवा वर्ग फार मोठ्या ताकदीने त्या दोघांसमोर आहे. इकडे मडेवाड मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हेमंत मराठे यांच्या सौभाग्यवती धनश्री मराठे आहेत. त्याच्यासमोर शिवसेनेच्या एक उमेदवार आहेत आणि मागच्या टर्म मध्ये ज्यांनी पंचायत समितीचं सदस्य त्या झाल्या आणि घराघरापर्यंत पोहोचलेलं नाव म्हणजे मनीषा गोवेकर आहे. आणि त्या मशालीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून लढतायत. म्हणजेच त्या ठिकाणी तिरंगी लढत होणारे मडेवाडमध्ये आपल्याकडे सुद्धा ही तुल्यबळ लढत जरी होत असली, पण याही पेक्षा सर्वात रंगतदार लढत जी होणार आहे ती माझगावमध्ये. कारण त्या ठिकाणी जितेंद्र गावकर यांची रिक्षा सुसाट आहे, अपक्ष आहेत आणि वारंवार तिथे काल आबा सावंतांनी मराठा ह्या शब्दासाठी, एका मराठ्यासाठी दुसऱ्या मराठ्याने आपला स्वतःचा बळी देऊन त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मराठा ट्रम्प कार्ड जे आहे, मराठा हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितेंद्र गावकरांचं जे सामाजिक कार्य आहे यामध्ये त्यांच्या मतदारसंघातलं सोनुर्ली असेल, वेतीये असेल आणि माझगाव असेल, या 3 गावांमध्ये त्यांचा विशेष असा चाहता वर्ग आहे जो तुम्ही अनुभवला, मीही अनुभवला. आणि त्यांच्यामध्ये सर्वात मोठी ताकद आहे वेतीय सरपंच गुणाजी गावडे. कारण गुणाजी गावडे हा असा व्यक्तिमत्व आहे आणि असं अवलिया व्यक्तिमत्व आहे, एका रात्रीत चित्र पालटू शकतात एवढी ताकद गुणाची. कारण आबा सावंतांमध्ये मध्यस्थी करणार आणि किमयागार ठरणार आहे गुणाजी गावडे आहेत. त्यामुळे गुणाजी सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा फॅक्टर आहे. आणि अजून एक महत्वाची लढत मला जी वाटती आहे ती आहे आरुंदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे. या ठिकाणी खर तर मागच्या टर्म मध्ये शर्वानी गावकरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, पण दुर्दैवाने महायुतीचं सीट सुधा कवठणकर जे एक सामाजिक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम पण चांगलं आहे.
हक्काला धावणारा असा त्यांचा वर्ग आहे. आणि सुधा म्हणजे जीवाभावाचा मित्र आहे. अर्ध्या रात्री जरी काही प्रसंग असेल तर सुद्धा धावून येतो. पण दुर्दैव असं आहे की शर्वानी गावकर आणि शेखर गावकर हे जे दाम्पत्य आहे हे आतापर्यंत यांनी सुद्धा खूप विकास कामं केलेली आहेत. सामाजिक कार्य आहे, आध्यात्मिक सांस्कृतिक कार्य आहे. आणि शर्वानी गावकरांनी ज्या पद्धतीने शांत डोक्याने प्रचार केलेला आहे त्यामुळे आपण म्हणतो की एक नारी सप्पे भारी. त्यामुळे या ठिकाणी सुधा कौठणकर आणि शर्वाणी गावकर दोघांचीही ताकद समसमान आहे. सर, इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये पण अशीच लढत आहे, मात्र तिथे एक अपक्ष, एक बंडखोर आणि एक महायुतीचे उमेदवार आहेत. तिथे चित्र कसं असते? नक्कीच पहिल्या प्रथम तर इन्सुलीच्या बाजूचा जो मतदारसंघ आहे बांदामध्ये प्रमोद भाई अर्थात प्रमोद कामत साहेब हे आपल्या कार्याच्या जोरावर आणि नितेश राणेंनी ज्या पद्धतीने पालकमंत्री म्हणून काम केलं आहे, नितेशजींचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. कारण असंख्य मतदारसंघ बिनविरोध त्यांनी केलेले आहेत आणि त्यापैकीच बांदा एक आहे आणि त्याला लागून इन्सुली आहे. इन्सुलीमध्ये महायुतीचे उमेदवार एक तरुण तडफदार नेतृत्व आहे, शावियर फर्नांडिस. अर्थात शावियर यांचा या ठिकाणी स्वतःचा गाव आहे, स्थानिक आहेत हे. आणि शिवसेनेची म्हणजेच शिंदे सेनेची ताकद संजू परवांच्या माध्यमातून, तालुकाध्यक्ष बबन राणे आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून आणि सगळी जी ताकद आहे महायुतीची ती त्यांच्या सोबत असल्यामुळे पण आणि स्वागत नाटेकर आणि नितीन राऊळ हे पण कमी लेखून चालणार नाही, कारण ते पण स्थानिक आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वागत नाटेकर पण कायम चर्चेत आहेत. नितीन राऊळ मागे सुद्धा काहीतरी अदृश्य शक्ती असल्याचा दावा केला जातोय. सगळ्यांना माहिती आहे अदृश्य शक्ती काय असू शकते, तिथे आपण चर्चेला घेणार नाही. पण जर अदृश्य शक्ती चालली तर इथे सुद्धा करिश्मा होऊ शकतो. पण काल तुम्ही बघितलं, परवा तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने डेगवे, कास, इन्सुली आणि सगळ्या गावांमध्ये, शेर्ले सगळ्या गावांमध्ये शावियर फर्नांडिस मागे जो जुना वर्ग आहे, जो राणे साहेबांना मानणारा वर्ग आहे, दीपक केसरकरांना मानणारा वर्ग आहे, दीपक भाई आणि राणे साहेबांची ताकद आणि संजू परवांची युवा शक्ती त्यांच्या पाठीशी असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा शावियर फर्नांडिस हे विजय मिळवण्याची दाट शक्यता आहे. पण सगळं मतदार राजा, शेवटी आपण कितीही चर्चा केली, शेवटी स्थानिक मतदार जे आहेत किंवा त्या भागातले जे मतदार आहेत ते उद्या कशा पद्धतीने बाहेर पडतात. पण आमची आपल्या दोघांच्या माध्यमातून एक विनंती असेल की पूर्वी असं म्हणत होतो की एखादा राजा व्हायचा असेल तर त्या राणीच्या उदरातून तो जन्माला यायचा. पण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लिखित संविधान दिलं आणि आता राणीच्या उदरातून नव्हे, जनतेच्या 5 वर्षानंतर होणाऱ्या मतदानातून, अर्थात उद्या जे मशीनवर जो काही अंगठा टेकवला जाणार आणि लोकशाही बळकट करण्यासाठी, म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी उद्या सगळ्यांनी बाहेर पडा. आमची ही चर्चा तुर्तास आम्ही इथे थांबवतो. पण तुम्ही उद्या मतदान करायला विसरू नका. सगळ्यांनी लोकशाहीचा हक्क बजवा, एवढीच आमच्या पद्धतीने विनंती करतो. धन्यवाद. तर आपल्या सोबत होते पाटील सर. त्यांनी संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं विश्लेषण केलं आहे, राजकीय विश्लेषण थोडक्यात केलं आहे. कोण येऊ शकतं, कोणाचं नशीब उद्या उधळू शकतं याबद्दल थोडी आपण चर्चा केली आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. या पुढील एपिसोडमध्ये आपण घेऊन येणार आहोत जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद पंचायत समितीचा भाग. धन्यवाद.